आपल्याबरोबर गुन्हाट गावचे रहिवासी आहेत की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी रहिवाशांची सुद्धा बैठक जी आहे ती घेतली। हे सगळे ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत। अधिकाऱ्यांकडून नक्की काय सूचना देण्यात आलेल्या आहेत, काय सांगितले? अधिकाऱ्यांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असं सांगितलेलं आहे। ही घटना ज्यावेळेस तुम्हाला समजली त्यावेळेस धक्का बसला का? कारण गावातलाच तरुण अशा पद्धतीनं जे कृत्य जे आहे ते करण्यात आलं। खरं तर माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना घडली। त्यानंतर आरोपी घरी आला, नंतर दुपारनंतर फरार झाला। धक्का होता हा गावकऱ्यांसाठी? 100% धक्का होत आहे। आरोपी आज म्हणता नाही येणार समजा तसं तर, पण तो कायम असा गावात वावरत होता। गावात वावरत असताना असं अजिबात वाटलं नाही की तो ह्या थराला जाऊ शकतो म्हणून। आज तुम्ही आरोपीला काय ओळखत होतात का ग्रामस्थ? हो ओळखत होतो। काय पार्श्वभूमी होती आरोपीची? आरोपीची पार्श्वभूमी आता समजा गावात आपण स्टँडवरती बसलो येणार ते बोलणार, बसणार, गप्पा मारणार आणि तेवढ्या पुरता संबंधित होता तो। कारण तर जास्त कुठल्या काय ह्याच्यातलं म्हणजे संबंधात नव्हता तो कुठल्या। मात्र त्याच्यावरती नगर असेल, सुपा, त्याचबरोबर शिक्रापूर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चोरी करणं किंवा पाकिटमारी करण्यासारखे गुन्हे दाखल आहेत। याची माहिती आधी काही गावकऱ्यांना होती? नाही, ही माहिती अजिबात नव्हती। ज्या टायमाला गुन्हा झाला त्या टायमाला गावाला माहिती होती। जो असा करेन हे कृत्य हे कोणाला माहितीच नव्हतं। कारण काय येणार, प्रेमाने बोलणार, हे असं कोणाला मनात वाटलं नसेल की हे असा कृत्य करीन म्हणून। त्याची घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांची, ग्रामस्थांशी काय चर्चा झाली का? ज्यावेळेस तुम्हाला ही माहिती समजली त्यावेळेस तुम्ही त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांशी काय चर्चा केली का? गावकरी म्हणून तुमच्यासाठी हा धक्का होता? त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही। परवा 6 वाजता मी इथं शेत होते आमच्या चौपल्याच्या पलीकड, तिथं पाणी धरत होतो कांद्यावरती। त्यावेळेस त्याचे वडील, आई आणि भाऊ 2 व्हीलरवर गावाकडे आले, एवढीच माहिती। आणि नंतर हा विषय रात्री मला नावावर येत असताना कळलं की गुन्हाटमध्ये खूप पोलीस आलेत, पण काय घटना घडली फक्त नाव कळलं की दत्ता गाड्यांनी काहीतरी विषय केलाय, पण त्याची खरी माहिती कळली नाही। म्हणजे काय गुन्हा केला हे काल समजलं मीडियापर्यंत पोहोचल्यानंतर। ही घडलेली घटना निंदनीय आहे, ह्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही। आज दिवसभर आमच्या गावचे ग्रामपंचायत सरपंच हे सर्व माझी सर्व पदाधिकारी, सर्व गावची तरुण मंडळ, ज्येष्ठ ग्रामस्थ म्हणजे आरोपी शोधण्यासाठी प्रयत्न करतायत आणि ह्या चुकीच्या गोष्टीचं गावकरी कधीच समर्थन करणार नाही। आणि गावकरी म्हणून सरपंच तुम्ही सांगा की गावकरी म्हणून तुम्ही पोलिसांना सहकार्य करणार का? 100% करणार। म्हणजे तुमची सुद्धा तरुणांची फौज आरोपीच्या शोधासाठी शेतांमध्ये असेल किंवा या परिसरामध्ये बिबट्याचा धोका आहे? हो 100%। आता जे प्रशासनाने जे ड्रोन कॅमेरे सोडले होते त्याच्यात 5-6 बिबटे आढळलेत। आम्ही पाठीमाग वन विभागाला पिंजऱ्याची मागणी पण केली होती की आमच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढलेला आहे, आम्हाला पिंजरे देण्यात यावे, पण त्यांच्याकडून तर काय पूर्तता झाली नाही। आता जेव्हा ड्रोन कॅमेरे सोडले तर आरोपीला शोधत असताना बरेचसे बिबटे दिसले त्या कॅमेऱ्यामध्ये। गावची बदनामी होते या सगळ्या प्रकारामुळे असं? 100% होते, 100% टाळण्यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करा? 100% करणार। आपण पाहतोय की हे आरोपी दत्तात्रय गाडे, ज्याचं गाव खरं तर गुन्हाट आहे, गुन्हाट गावचे सरपंच त्याचबरोबर गावातले सगळे ग्रामस्थ सांगतायत की घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। गावकऱ्यांसाठी हा आमच्यासाठी धक्का होता। मात्र गावची बदनामी टाळण्यासाठी आम्ही आरोपीचा खरं तर शोध लागण्यासाठी सहकार्य जे आहे ते करू, ही सगळी भूमिका गावकऱ्यांनी घेतलेली आहे आणि पोलिसांच्या मदतीनं गावकरी जे आहेत ते सुद्धा आरोपीचा शोध घेतील अशी प्रतिक्रिया गुन्हाट गावच्या ग्रामस्थांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुन्हाट, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।